दुसऱ्या श्लोकात पहिल्या श्लोकानंतर दुसरा श्लोक ज्योतिरूप घेतला. त्याचं कारण एका सांगितलं होतं की एकत्र बुद्धी परद्रव्य हाच अंधकार आहे आणि त्या अंधकाराला दूर करण्यासाठी ही ज्योतिस्वरूप ज्ञान जे आहे तर ते तत्वज्ञान झालेलं असताना त्याचा प्रकाश असा असतो की संपूर्ण संसारातील घोर अंधकार नष्ट होतात पुण्य रूप. मग त्याच्यानंतर परत तिसरा श्लोक जो सांगितला तो तिसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलं की अशा भगवंतांना ज्योतिरूप भगवंतांना पाहिलेला असताना आनंदाश्रू येतात. आनंदाश्रू वाणीमध्ये गदगदता आणि अशा त्या म्हणजे भगवंतांचं दृढ मनाने काय करतात स्तोत्र मंत्र वगैरेच्या द्वारे जे कोणी येतात तर त्यांच्या किती अभ्यस्त असलेले म्हणजे आता रोगाच्या दृष्टीने अभ्यस्त घेतलं पण या ठिकाणी अभ्यस्त काय आहे खरं जन्म मरण हेच अभ्यस्त आहे. मग ते किती मोठे रोग जन्म मरणाचे रोगच अभ्यस्त होऊन बसलेत ह्या शरीरामध्ये आणि म्हणजे शरीरामध्ये जीव त्या शरीरात जाऊन बसलाय आणि मग त्यावेळेस त्याला ते सांगितलं की हे शरीर म्हणजेच एक वारुळ आहे आणि त्या वारुळाच्या मधून ते निघालेले सर्प जे विषम व्याधीवाले सर्प मग विषम व्याधी नष्ट करण्यास कठीण. कारण आता पहा की आपण असं वाटतं का की न कधी जन्म घेऊ नये गर्भाचं इतकं दुःख भोगलंय फक्त चढायला म्हणतो की बालकपणाने ज्ञान घ्यायचं पण हे कुठं माहिती की आपण बालक अवस्थेत गर्भावस्थेत जन्म घेताना किती दुःख झाले तर हे आठवत देखील नाही पण त्याचे संश्लेष परिणाम भोगलेले प्रत्येक जीवाने तरी सुद्धा ते इतकं अभ्यस्त झाले तरी पण अजून त्याच्यापासून विरक्ती होत नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्म मरणाची इच्छा करतो. म्हणजे मरणाची इच्छा कोणी करत नाही परंतु जन्माची तर करतच नाही. बालक जन्माला यावं आपल्या घरात बालक जन्माला आलं की लगेच त्याचा उत्सव साजरा करतो पण वास्तविक उत्सव कोणाचा असतो जन्मकल्याणी गर्भकल्याणी तीर्थंकरांचा. का तर ते पुन्हा गर्भात येणार नाही पुन्हा जन्म घेणार नाही म्हणजेच गर्भ जन्म हे सगळे दोष आहेत आणि त्या दोषाचा उत्सव आम्ही साजरा करतो. ते दोष निघून जाणार निघून गेल्याच्याच ह्याच्यात आहे असं समजून ते देव इंद्र येऊन काय करतात ते कल्याणिक साजरा करतात म्हणजेच आदर देतात. मग या ठिकाणी सुद्धा आमचं जन्म मरण ही खूप मोठं व्याधी आहे की ती अशी सहजासहजी उखडली जाणार नाही. म्हणजे अजून शरीरच प्रिय वाटतं जन्म मरणच प्रिय वाटतं आणि मग पुन्हा पुन्हा जन्म असा वाटतं. म्हणून या ठिकाणी सांगितलं की हे भगवान किती जरी अभ्यस्त असलं तरी सुद्धा फक्त तुमच्या ठिकाणी दृढ मन होऊन जे येतात आणि स्तोत्र मंत्र वगैरे करतात तर त्यांचे सगळेही विषम व्याधी रूपी सर्प निघून जातात. म्हणजेच आपण काल घडवलं अध्यात्मा दृष्टीने की आता अतिंद्रिय आनंद हेच आम्हाला काय झाली त्याची प्रवाहरूप धारा वाहू लागलेली आहे आणि त्याच्यानंतर मानिक तर नाहीच आहे आम्हाला कारण आम्ही अशब्द स्वरूपात आणि अशा रीतीने दृढ मना होऊन म्हणजेच आत्मानुभूतीची पर्याय इतकी दृढ झालेली की पुन्हा पुन्हा आणखी आत्मानुभूतीसाठी तत्पर होते. म्हणून स्वयं म्हणजे निज ध्रुवाच्या ठिकाणी स्तोत्र मंत्राने युक्त होऊन येतात तर त्यांची किती अभ्यस्त असलेले सुद्धा विभाव घ्यायचे म्हणजे आपले किती अभ्यस्त आहेत अनादी काळापासून कुठं राग करतो कुठं द्वेष करतो काय इष्ट वाटतं काय अनिष्ट वाटतं हे सगळं अभ्यस्त झाले आपल्याला आणि तरी सुद्धा ते या आपल्या ह्या काय म्हणतो अतिंद्रिय आनंदाच्या प्रवाहामध्ये ते सगळं नष्ट होऊन जात आहे धुवून जात आहे. म्हणून विषम व्याधी म्हणजेच आपले जे हे सगळे भाव आहेत तेच विषम व्याधी आहेत भावरोग ते सगळे निष्कांशन ते राहत नाही म्हणजेच स्वभावाला प्राप्त झाला की सहज
परिणती त्याची शुद्ध होते. आता 4थ्या नंबरचा श्लोक पाहायचा आहे आपल्याला. मग हे 3ऱ्या नंबरचा का आला दुसऱ्यानंतर, तर आता अतिंद्रिय आनंदामध्ये न्हाऊन निघाल्यामुळे त्याला किंचित मात्रही दुःखाची छटा राहत नाही, की मला रोग झालाय आणि आता त्याच्यात मी बाहेर कसं पडू, ह्या वेदना कशा नष्ट होतील, ही आकुलता राहत नाही. मग आता 4थ्या नंबरचा त्याच्यानंतरचा श्लोक सांगतात. प्रागे वेह त्रिदिव भवना देशता भव्य पुण्यात प्रागे वेह त्रिदिव भवना देशता भव्य पुण्यात पृथ्वी चक्रम कनकमयतां देवनिन्ने त्वयेदं पृथ्वी चक्रं कनकमयतां देवनिन्ने त्वयेदं ध्यानद्वारं मम रुचिकरं स्वान्तगेहं प्रविष्टः ध्यानद्वारं मम रुचिकरं स्वान्तगेहं प्रविष्टः तत्किञ्चित्रं जिनवपुरितं यत्सुवर्णीकरोषि तत्किञ्चित्रं जिनवपुरितं यत्सुवर्णीकरोषि. आता इथं संबोधन कोणतं आहे? देव. हे देव भव्य पुण्यात, भव्य जीवांच्या पुण्याने, त्रिदिव भवनात, त्रिदिव कशाला म्हटलं जातं? त्रिदिव भवन घेतलं म्हणजे ज्यामध्ये देव राहतात त्यांना त्रिदिव भवन म्हटलं जातं. मग त्या स्वर्गलोकातून काय होतं आहे? इह एष्यता, या लोकी एष्यता म्हणजे येण्याच्या, प्राग एव पूर्वीच, म्हणजे आता त्या स्वर्गातून येणारे ते तीर्थंकर होणार आणि त्याच्या पूर्वीच प्राग एव म्हणजे तुम्ही अजून स्वर्गातच आहे. 9 महिने अवकाश आहे, 15 महिने अवकाश आहे आणि 6 महिने येण्याच्या पूर्वी आणि नंतर 9 महिने गर्भातले. मग सांगितलं काय, 6 महिने आधीच काय होत आहे? त्वया म्हणजे तुम्ही, तुमच्याद्वारे, इदम पृथ्वी चक्रम म्हणजे तुम्ही अजून इथं अवतरला नाही तोपर्यंतच हे पृथ्वी चक्र म्हणजे भूमंडल जे आहे ते कनकमयतां निम्ने, ते कसं केलं तुम्ही? स्वर्णमय करून टाकलं. निम्ने म्हणजे त्याला प्राप्त झालं, केलंच. तर कसं? हे जिनेंद्र भगवंता ध्यानद्वारम, ध्यान हे ज्यांचं द्वार आहे, म्हणजे जसं घर आणि घराला येण्यासाठी किंवा जाण्यासाठी द्वार म्हणजे दार असतं, तसं ध्यानच हे ज्यांचं द्वार आहे. अशा मम म्हणजे माझ्या, रुचिकरम स्वान्तगेहं प्रविष्ट, दार उघडं ठेवलं आणि आता तुम्ही माझ्या अंतःकरणरूपी घरामध्ये प्रविष्ट व्हा, म्हणजे तुम्ही आता प्रवेश करा. ते कसे? घर रुचिकर म्हणजे तुमच्या विषयीच इतकं एकनिष्ठता झाली आहे भगवंतांना म्हटले व्यवहाराने, की आता तुमच्याशिवाय दुसरं काही रुचत नाही. अशा माझ्या घरामध्ये, अंतःकरणरूपी घरामध्ये प्रवेश केल्यावर इदं वपुः, हे शरीर, यत् सुवर्णीकरोषि, मग हे शरीरच तो सुवर्णमय करतोस. तर केलं तर त्यात काय आश्चर्य आहे? तर किंचित्रम, एवढी मोठी पृथ्वी तुम्ही सुवर्णमय आधीच करता, तुम्ही या पृथ्वी तलावर येण्याच्या पूर्वी. आणि आता मी जर तुम्हाला ध्यानाच्या द्वाराने काय केलं? अंतःकरण इतकं निर्मळ करून तुमची भक्ती अशी करतोय की आता त्या ठिकाणी किंचित मात्रही दुसरं कोणाचाही विषय केला नाही, फक्त तुम्हालाच एकनिष्ठ रूपाने ध्यान करतोय. मग तुम्ही ह्या ज्या शरीरात तुम्ही राहता, म्हणजेच माझ्या ध्यानरूपी घरामध्ये, स्वान्तगेहामध्ये राहता, तर त्या घरामध्ये राहत असताना हे बाहेरचं जे शरीर वगैरे जे आहे आवरण असल्यासारखं,
मग ते काही तुम्ही घाण ठेवणार काय, निरोगी ठेवणार काय, तर त्याला तुम्ही सुवर्णमयच करून टाकणार. त्यात काय आश्चर्य आहे? ज्याला एवढी पृथ्वीच्या पूर्ण पृथ्वीचा समूह सुवर्णमय करता येतो, त्याला एवढं शरीर सुवर्णमय करता येणार नाही का? म्हणजे कशाची मागणी केली त्यांनी वादिराज महाराजांना? कुष्ठरोगरूपी शरीराला दूर होऊन तुमच्या भक्तीने माझ्यामध्ये म्हणजे मग ते रोग दूर होण्यासाठी स्तोत्र रचलं असं झालं, किंवा शरीर सुंदर होण्यासाठी. ते तुमच्या भक्तीने माझं आपोआप शरीर काय होतं सुवर्णमय होतं असं. पण शरीर हेच आमच्या दृष्टीत राहिलं ना शेवटी. तर शरीर नाही, रोग नाही, तरी सुद्धा इथं आता कसा अर्थ घ्यायचाय पहा. पृथ्वी चक्र तुम्ही सुवर्णमय पूर्वीच म्हणजे 6 महिने आधीच सुवर्णमय करून टाकले. याचा अर्थ रत्नवृष्टी तर देव 6 महिने आधीच करतात. जिथं ज्या नगरात आहे तिथं त्यांच्या घरावर करतात, जिथं ते गर्भात येणार आहे त्या घरावर ती रत्नवृष्टी होत असते. पण घरावर झाली तरी सुद्धा ते आजूबाजूला पडते ना, आजूबाजूला कितीतरी पडते. मग ते संपूर्ण प्रजेला काय झालं, सगळं काही मिळाल्यासारखं आहे, धन वगैरे. आता हे आपण इकडून पाहिलं रत्नवृष्टी, म्हणून इथं पाहायचे आता मला प्राग एव. प्राग एव म्हणजे पूर्वीच. मग पूर्वीच याचा अर्थ काय करायचे, अनादी काळापासूनच. अनादी काळापासून काय आहे सांगितलं, त्रिदिव भवन. अनादी काळापासून आमचं त्रिदिव भवन आहे. त्रिदिव भवन म्हणजे आता भवन म्हणजे जसं राहण्याचं ठिकाण, त्याला आपण म्हणतो भवन, निवास. आता त्रिदिव, त्रि हा शब्द का घेतला, 3 शब्द, त्रि म्हणजे 3 आणि दिव म्हणजे क्रीडा करणे. रत्नत्रयात क्रीडा करणारा, रत्नत्रयामध्ये अतिंद्रिय आनंदात नाहून निघणारा, असं त्याचं भवन म्हणजे सतत त्या भवनामध्ये राहत असल्यामुळे काय सांगितलं, यश्यता तिथंच येऊन राहतं किंवा त्या ठिकाणीच म्हणजे अनादी काळापासूनच निवास त्याचा आपला जीव चेतन स्वरूपच आहे. अशा रीतीने भव्य पुण्यात. आता भव्य पुण्यात म्हणजे काय घेतलं, अनादी काळापासून जे काही आमचं भवितव्य ठरलेलं आहे, आणि ते कसं आहे भवितव्य, पुण्य म्हणजे पवित्र आहे, म्हणजेच पावन आहे, म्हणजे त्यामध्ये अशुची नाही हे जाणलं. आणि त्या कारणाने काय झालं, पृथ्वी चक्र म्हणजे शरीराचं पृथ्वी चक्र घ्यायचं नाही, किंवा ते बाहेरची पृथ्वी घ्यायची नाही. तर पृथ्वीचा अर्थ घेतला भूमी. भूमीचा अर्थ होतो चेतनेची, चैतन्य भूमी. आणि त्या चैतन्य भूमीवर चक्र म्हणजे अनंत गुण. चक्र म्हणजे समूह, अनंत गुणांच्या समूहाने युक्त असलेली आमची चैतन्याची भूमी. ती कनकमयता. ती कशी आहे चैतन्याची भूमी, सुवर्णमय आहे. का सुवर्णमय आहे, तर सोनं हे काय कुठेही पडलं तरी सुद्धा त्याच्यात लिप्त होत नाही, आपलं तेज सोडत नाही, आपलं स्वरूप सोडत नाही, म्हणून सुवर्णमय म्हटलं त्याला. म्हणजे आमची चैतन्याची भूमी निगोदात गेलं तरी सुद्धा जसा स्वभाव आहे त्या स्वभावानुसारच ज्ञानाचं थोडंसं जरी प्रगट झालं तरी सुद्धा त्यांनी चेतनेला सोडलं, निगोदात जाऊन सुद्धा चेतनेला सोडलं नाही. हीच त्याची काय आहे, तेजपुंज, सोन्यापेक्षा सुद्धा तेजपुंज स्वरूपवाली आहे चैतन्य भूमी. तर अशा रीतीने हे देव म्हणून आपल्या निज कारण परमात्म्याला काय म्हटलं, देव म्हणजे जो स्वभावात क्रीडा करतो तो देव. देव क्रीडाय म्हणून धातू आहे. आणि
नित्यम त्वया इदम, त्वया म्हणजे आपल्या निज कारण परमात्म्याच्या द्वारे हे निंदी म्हणजे केलं. म्हणजे आपला कारण परमात्मा जेव्हा जाणीवेत आला तेव्हा तर अजून त्याचं तेज प्रगट केलं. जसं खाणीत सोनं पडलंय तोपर्यंत ते दगड वाटतंय, आत बाहेर सगळीकडे मल आहे. पण जेव्हा ती दृष्टी ज्याच्यामध्ये आहे की आज सोनं पाहण्याची, तसं निजध्रुव कारण परमात्म्याला जाणण्याची दृष्टी हे रत्नत्रयाला प्राप्त झालेला हा जीव तो आपोआपच काय करतो, निघणे म्हणजे त्याला प्राप्त होतो, आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून मम म्हणजे माझं ध्यानद्वार, माझं ध्यान हेच द्वार आहे. ध्यान हे द्वार म्हणजे काय आहे ते इथं घ्यायचं आहे की दुसरं कुठलंही मला आंतरंग ध्यान नाही. आणि जे ध्यान आहे ते फक्त निजध्रुवाचा विषय आहे, म्हणून त्याला ध्यानद्वार म्हटलं. निजध्रुवाचा विषय तो रुचिकर आहे. केव्हा रुचला? जोपर्यंत आम्ही स्वस्वरूपामध्ये राहत नव्हतो, जाणत नव्हतो, फरक कळत नव्हता, तोपर्यंत रुची बाहेरच्या द्रव्याची वाटत होती. आणि किती सोडा म्हटला तर मोबाईल किती सोडा म्हटला तरी सुटत नाही. कारण आम्हाला एक क्षण सुद्धा मंदिरात गेलो तरी मोबाईल घेऊन जाणार, जिकडं तिकडं मोबाईल बरोबर असणार. कारण बातमी पाहिजे, त्या बातमीची इतकी रुची असते आम्हाला. म्हणून ती रुची केव्हा शकते तर सांगितलं रुचिकरम ध्यानद्वार. रुचिकर असं आमचं ध्यानाचं द्वार, म्हणजे जे माझं आहे ते स्वांतगेय आहे. स्वांतगेय म्हणजे हे कोणाला न दिसणारं, स्वतःच्या अंतःकरणामध्ये असणारं हे घर आहे, असंख्यात प्रदेशाचं चैतन्याचं घर. आणि त्या घराला काय सांगितलं, स्वांतगेहम प्रविष्ट. प्रकर्षाने त्यात काय होतं, प्रकर्षाने विष्ट म्हणजे विषधातू प्रवेश करणे अर्थ. प्रकर्षाने मी या स्वरूपामध्ये असा प्रवेश केलाय की त्यातून बाहेर येऊ शकत नाही. आता प्रवचनसारमध्ये एक अमृतचंद्राचार्यांच्या टीकेत वाक्य आहे की जे शुद्धोपयोगी मुनी आहेत त्यांना बाहेर यायला आळस वाटतो आणि आम्हाला आत जायला आळस वाटतो, असं उलट आहे. तर या ठिकाणी सांगितलं काय, असा प्रवेश झालेला आहे की त्यामध्ये तत्किं चित्रम, त्यात काय आश्चर्य आहे. हे जिनेंद्र भगवान म्हणजे हे निजस्वरूपा. इदम वपू, कोणतं वपू घेतलं, शरीर कोणतं घेतलं, वपू हा शब्द जिथं वापरला जातो तर वपू पेरणे अर्थ येतो, बीज पेरलं. मग तसं आम्ही रत्नत्रयाचं बीज पेरलं ज्या भूमीवर, चैतन्याच्या भूमीवर, तर त्यावेळेला काय होतं, एक पीक पेरलं तर किती भरघोस पिकं येतात त्याच्यामध्ये. तसं आम्ही एकदाच आत्मानुभूती घेतली तर आमच्यामध्ये पुन्हा पुन्हा ती आत्मानुभूतीची पर्याय अनंत काळपर्यंत टिकेल, अशा प्रकारची ती पर्याय अतिंद्रिय आनंदाची प्रगट होते. त्यात काय आश्चर्य आहे की जे सुवर्णी करोशी म्हणजे ती तेजपुंजाशी आत्मानुभूतीची पर्याय प्रगट झाल्यानंतर किंचित मात्रही आता कुठल्या अंधकारात चाच पडणार नाही किंवा फसणार नाही कुठेही, म्हणून सुवर्ण करोशी. त्यात काय आश्चर्य आहे की आता आपलं स्वरूप आजपर्यंत त्या चिखलात पडलेलं सोनं ओळखू येत नव्हतं, तसं आजपर्यंत नरक निगोल इत्यादीमध्ये भटकत आपल्या स्वरूपाचं पूर्ण भान विसरून गेलेला. पण आता सांगितलं की ध्यानद्वार झाल्यानंतर परिपूर्ण स्वरूपाचं इतकं भान होतं की त्यात काय आश्चर्य आहे की आपलं तेजपुंज स्वरूप सहज, म्हणजे तेज कुठं आहे, ज्ञान शरीर, म्हणजे ज्ञान शरीर. मग त्या ज्ञान शरीरामध्येच आमचं हे तेज स्वरूपाचं प्रतपन सहज प्रगट झालं. आणि म्हणून ती सुवर्णाची उपमा देखील काय झाली, त्याला सुद्धा जिंकलं ह्याने. म्हणजे अनुपम आत्मा जसा आहे तसाच जाणीवेत आला तर प्रत्येक समय आम्ही निरामूळ आनंद
भोगू शकतो. हा कोणता अर्थ सांगितला? अध्यात्म अर्थ सांगितला. आणि व्यवहारण्याने जे काय आहे तीर्थंकर वगैरे येणार त्याच्यापूर्वीच वगैरे हे पृथ्वीचक्र सुवर्णमय केलं म्हणजेच त्या ठिकाणी त्यांच्या त्या गर्भकल्याणिकाची सूचना आहे. आणि त्या गर्भकल्याणिकाला उत्सव एवढा मोठा ते रत्न फेकताना आता त्यात काय ते जडरत्न आहेत म्हणजे त्यांना असं वरून फेकतात, कुठेही पडू देत, कसेही पडू देत, किती पण पडू देत, ते त्यांची मर्यादा ठरलेली आहे. काहीतरी 3.5 करोड का काही एका वेळेस होती ती. मग ते म्हणजे संपूर्ण दिवसात 12 करोड असत, परंतु एका वेळेस 3 का 3.5 करोड होते. मग त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं काय की ती त्याची किंमती नाही आहे, कारण का तर हे जडरत्न आहेत, त्याची आम्हाला किंमतच वाटत नाही. पण चैतन्य रत्न आज इतकं स्वतःमध्ये राहण्यासाठी उत्सुक झाले आणि आता पुन्हा गर्भात येणार नाही, म्हणून त्या गर्भाचं पण किती उत्सव आहे. कारण ती माता जी आता गर्भात ठेवणार ह्या बालकाला, तर त्या बालकाला सुद्धा कसल्याही प्रकारची अशुद्धी होऊ नये किंवा कसल्या प्रकारचा अंधार कोठडी वाटू नये किंवा त्याला संकोच होऊ नये, म्हणून त्या गर्भाला सुद्धा शुद्धीकरण करणारी देवी वगैरे अशी असते की स्फटिकासारखं ती गर्भ करून जाते मातेचं. मातेला तर किंचित मात्रही गर्भाचं दुःख नाहीच आहे आणि जन्माला येणाऱ्या त्या बालकाला पण नाही. मग एवढं आपल्याला का नाही होत? फक्त तीर्थंकरांनाच का नाही? पुण्यबंध म्हणतो आपण, पण पुण्यबंध कसा झाला, काय झालं तर पूर्वभावात किती उत्कृष्ट स्वरूपाची साधना एवढी केलेली आहे की मुनी अवस्थेत पूर्ण निरपेक्ष. आणि ज्यावेळेस त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला त्याही वेळेला एवढी आत्मकल्याणाची भावना प्रत्येक जीवाविषयी की सगळे जीव कल्याणाला प्राप्त होऊ दे. आम्ही काय करतो घरातल्या माणसांना, आज तुमचं झाले का नाही किंवा जेवण आम्ही केलेलं तुम्हाला आवडलं का दुसरं काय करू दे, म्हणजे अशा रीतीने आपण त्यांची कशाची भावना करतो. आणि तुम्ही लवकर दुकानात जाणार असाल तर लवकर देतो, गावात जाणार असाल तर लवकर करून देतो, परंतु उपाशी जाऊ. म्हणजे आम्हाला कुठल्या कल्याणाची भावना असते? शरीराच्या कल्याणाची. म्हणून तसंच भेटतं मग आपल्याला सुद्धा. पण आता यांनी प्रत्येकाला आत्मकल्याणाची भावना होऊ देत, मोक्षाला लवकर जाऊ देत, या संसार दुःखातून सुटका होऊ देत, अशा प्रकारची भावना करणारे ते उत्कृष्ट तीर्थंकर प्रकृतीचा बंध करतात. आपण म्हणतो षोडशकारण भावना भक्तो आता, आणि मग आम्हाला काय होईल? तीर्थंकर प्रकृतीचा बंध होईल. त्यांनी कधी इच्छा केली होती का तीर्थंकरांनी की तीर्थंकर प्रकृतीचा बंध होण्यासाठी मी असं करतोय तसं करतोय? मग तर संपलंच, मग तिथं होणारच नाही. तर असं कुठली पण भावना ह्याच्यासाठी करतो, त्याच्यासाठी अनुष्ठान करताना सुद्धा कसं करायचं? बरं वाटावं. माझ्या मुलाला खूप त्रास होतं आणि त्या वेदनेतून त्या दुःखातून सुटण्यासाठी मी अनुष्ठान करतो. काय सांगितलं होतं धर्मराजमध्ये युधिष्ठिराने राम आणि लक्ष्मण, राम लक्ष्मण कोणाचे बाकीचे 4 भावांना, ते पांडव जे होते त्या 4घांना त्यांनी काय म्हणजे असा प्रसंग आलेला होता. तिथं नारदाने येऊन सांगितलं की तुम्हाला तर ती एक विद्या सिद्ध करायला एक राजा आलेला आहे आणि तो का विद्याधर कोणतरी आलेला आहे आणि ती एक देवी अशी सिद्ध झाली त्याला की ती देवीच्या द्वारे तुमचं सगळ्यांचा तो नाश करणार आहे असं नारदाने सांगितलं. मग ते नारदाने सांगितल्यानंतर त्यांना फक्त पूर्वसूचना दिलेली. नारदाने पूर्वसूचना कोणाला दिली? म्हणजे ह्या 5ही पांडवांना दिलेली असते
म्हणजे ते वनात आहेत आणि त्यांचा तर रक्षक कोण असणार, आणि असं जर त्या विद्येच्या द्वारे हे मारले गेले तर काय वगैरे अशा रीतीने असं काही घडू नये म्हणून त्याने आपलं असं असं होणार आहे, पहा तुम्ही काय करायचंय ते. मग त्यांनी काय केलं, युधिष्ठिराने एवढं दृढ त्यांनी सांगितलं की धर्मध्यानात बसा, सगळं संकट निवारण. त्यांनी असं सांगितलं नाही इकडं जावा तिकडं जावा, लपा किंवा काहीतरी करा उपयोग परिणाम, आणि मग असं करा की जेणेकरून ती विद्या आपल्याला भेटणारच नाही, असं काहीच त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे शरीराला वाचवण्यासाठी त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त धर्मध्यानात राहा, काही सुद्धा करायचं नाही. या व्यतिरिक्त इतकं आपण अतिंद्रिय आनंदात जगायचंय. आपले हे शरीर काय होणार असेल होऊ देत, परंतु या ठिकाणी आत्मस्वरूप नष्ट होत नाही, असं त्यांनी बोध दिला. आणि सगळे ध्यानात बसले. सगळे ध्यानात बसलेले असताना एकदम घटना काय घडते, द्रौपदी आहेच ना तिथं. मग त्या द्रौपदीला एक यक्षपेंटर कोणतरी असतो, तो पटकन असा वेश घेतो दुसऱ्या कुठल्या तरी विक्राळ रूप, आणि तो सगळ्यांना ध्यानात चलबिचल करतो. तुम्ही माझ्या जागेत बसलाय, तुम्हाला आता इथनं उठून जरी जावं लागेल तर मी तुम्हाला संकट आणेल, तुम्हाला त्रास देईल. पण हे काही धर्मध्यानातून उठलेच नाही. मग त्यांनी काय केलं, पटकन द्रौपदीला घेतलं आणि असं पळवलं की काय ते विचारायलाच नको, कुठं गेली काय गेली हे सुद्धा कळणार नाही. मग त्यावेळेस काय झालं, तिला सोडवण्यासाठी मात्र कोण गेलं, अर्जुन गेल्यानंतर अजून तो परत का आला नाही म्हणून भीम गेला पाहायला. तर भीम गेला तो तिकडंच, अजून परत का आला नाही म्हणून नकुल सहदेव ते पण तिकडंच. शेवटी युधिष्ठिर अगदी शांत चित्ताने कुठं आहेत हा शोध फक्त घेणं तुम्ही, कारण तिचं सील रक्षित होणं आवश्यक आहे ह्या दृष्टीने. मग त्यावेळेस तिथं घटना काय घडली की त्या युधिष्ठिराला खूप तहान लागली म्हणून तळं दिसलेलं असतं, काही सरोवर असेल ते. मग त्या सरोवरात त्याने प्रवेश केला की आता मला पाणी प्यायचं. मग त्यावेळेस तिथं तो यक्ष असतोच ना, हे अगदी असे मूर्छित झाल्यासारखे टाकले त्या सगळ्या त्या चौघांना. तिथं त्यांनी पाहिलं आणि मग त्यावेळेस हा म्हणतो की यक्ष कोणता म्हणतो, खबरदार जर तू सरोवराला हात लावला तुला पण मूर्छित करून टाकेल सांगितलं. मग म्हणतो काय करू, मला तहान लागली तर तू ह्या सगळ्यांना ह्या सरोवराचं पाणी तोंडात घाल ह्या सगळ्यांच्या. मग तो असं करायला गेला तोपर्यंतच काय झालं, इकडे यक्षाने एक चिता पेटवलेली असते आणि ती जी विद्या असते ना ती कृत्या नावाची असते. इतक्या अकरा रूप घेऊन येते आरडाओरडा करत, आणि तिथं फक्त कोण दिसते आता, तो यक्ष दिसते, बाकी कोण नाही दिसत. तो यक्ष म्हणजे त्यांनी मुद्दामच तिथं थांबलाय तिच्या वाटेत आणि तिथं त्यांनी चिता पेटवली. मग तो काय ती म्हणते की काय करतेस तू इथं, ती विद्या विचारते. म्हणजे ती देवी, काय सांगू तुम्हाला, पांडव सगळे मरून पडलेले आहेत, मग त्यांना चितेमध्ये दहन करण्यासाठी मी हा प्रयत्न करतोय. असे नाही मग काय आता मी कुणाला मारू, ती विद्या काय म्हणते आता मी कोणालाही मारू शकत नाही. म्हणून तिथनं ती निघाली आणि काय झालं, आता ज्याने ती सिद्ध केलेली असती त्याला सगळे मारून टाकलं त्या विद्येने. म्हणजे त्याला कोणतरी पाहिलेलं असतं की विद्यामध्ये घात करण्यासाठी, हिंसा करण्यासाठी. मग तिने शेवटी ज्याने त्याला सिद्ध केलेलं असतं त्यालाच मारून टाकलं आणि इकडं उठवलं त्या वेंधराने सगळ्यांना यक्षाने, आणि त्या सगळ्यांना परत शुद्धीवर आणून
सगळं काही असं काय काय घडलं. पण द्रौपदी कुठे आहे? ती पण सुरक्षित आहे. म्हणजे तिला कुठंतरी असं ठेवलेलं असं. ते सगळे मिळून पुन्हा कुठं गेले, पुन्हा आपल्या आपल्या मार्गाने चालू लागले. कशाने संकट वाचलं? त्याचं यक्षाचं आसन कंपायमान झालं. मी धर्मध्यानात बसले आणि त्याला आसन कंपायमान झाल्यानंतर त्याला कळलं की का आसन कंपायमान होत आहे. तर त्याच्या लक्षात आलं पांडवावर संकट आलेलं आहे. म्हणून तो यक्ष ताबडतोब घेऊन अशा प्रकारची युक्ती करत असतो. मग ह्याच्यातून पण आपल्याला हे सिद्ध होत आहे. कशासाठी सांगितलं आहे? गोष्टीमध्ये घुसायचं. ध्यानद्वार ह्याच्यावर जाईल. ध्यान हे ज्याचं द्वार आहे, रुचिकर, मग त्याला कुठलंही संकट येत नाही. आणि आता माझं संकट दूर व्हावं म्हणून ध्यान करतो असं पण नाही. पण काय आहे, उपाय तोच आहे की स्वभावात जेवढं राहतो तेवढं सगळं आपण कुठल्याही विकल्प काढतात नाही, निर्विकल्प होतो असं सांगितलं. म्हणून या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे व्यवहारण्याने सुद्धा, की जे त्यांच्या गर्भकल्याणिकाची ही सूचना म्हणून हे सगळे 15 महिने काय होतात, रत्न वगैरे जे पंचाक्षरी वृष्टी होतात, त्यात रत्नवृष्टी आपण महत्त्वाची समजतो. आणि ते सुवर्णमयी पृथ्वीला केलं असं म्हणतो. आता राहील का कुठली पृथ्वी सुवर्णमयी? तीर्थंकर गर्भात आले, जन्म झाला, त्याच्यानंतर ते दीक्षा घेऊन पण गेले, रमले त्या सुवर्णमयी पृथ्वीमध्ये. ते स्वर्गातून तर इंद्र सगळं काही आणून देतात. जोपर्यंत दीक्षा घेत नाही तोपर्यंत त्यांना खाणं पिणं कपडे दागिने सगळं काही आहे ते स्वर्गातूनच मिळतं. मग का नाही त्यांनी तिथंच राहिले घरामध्ये? जर तसे भाव असते ते घरातच राहिले असते तर ही गर्भकल्याणी पण झालं नसतं. म्हणून सांगितलं काय, प्रागेव, पूर्वीच, तुम्ही स्वर्गातून येण्याच्या पूर्वीच म्हणजे 6 महिने आधी इतकं त्यांना इंद्रांना देवांना एवढा हर्ष झालेला आहे की असा जीव आता मोक्षाला जाणार आहे. आणि तो गर्भात येण्याच्या पूर्वीच इतका उत्सव दाखवला त्यांनी की तुम्ही भाग्यवान आहात की जो तुमच्या गर्भात येऊन काय होत आहे तो त्याला तुम्ही साधनेला पूरक होत आहात. म्हणून याच्यामध्ये ते उत्सव तसा दाखवला पाहिजे. कारण आता मार्ग कुठला आहे दाखवायचं म्हटलं तर मार्ग कुठला आहे? दुसरा मार्ग नाही, हाच एक मार्ग आहे. जसं कारण स्वर्गातल्या देवांना दुसरं काही नाही आहे ना मार्ग दाखवायला. एवढंच रत्न देणं, सन्मान करणं, अलंकार वस्त्र वगैरे हे देणं. जसं त्या 2 कोंबड्यांना अवधिज्ञानाने मेघरथ राजाने काही संबोधन केलं. दोघांचं काही वैर होतं ते सांगितलं आणि त्यांनी ऐकलं आणि वैर सोडून दिलं. नंतर त्यांचं मरण झालं शुभ भावामध्ये, तर ते वेंतर झाले दोघे पण कोंबडे. आणि मग तिथं गेल्यावर कसं काय आम्ही एवढ्या वैभवात कसं आलेला आहोत काही कळत नाही. मग लागलीच त्यांना ते लक्षात आलं अवधिज्ञानाने जातीस्मरणाने की असं असं मेघरथ राजाने आपल्या शांतीनाथ भगवंतांचा हा भाव असतो. आणि मग त्याने आपल्याला दोघांचं वैर सांगितलं आणि त्याच्यातनं आम्ही वैर सोडून दिलं आणि शुभभाव केले तर सम्यक झालं तर ते वेंतर पण झाले नसते. पण ते वेंतर त्यावेळेस विचार करतात हे किती उपकारक आहे, त्यांचं उपकाराची फेड कशी करू त्यासाठी सांगितलं. म्हणून तिथं दोघे येऊन त्यांची खूप स्तुती करतात. नंतर आमचं तेवढ्यावरून समाधान होत नाही, काय द्यावं तुम्हाला, काय करावं कळत नाही, उपकाराची फेड. मग किती वस्त्र दागिने वगैरे दिले तरी सुद्धा त्यांना त्यात समाधान मिळणार. शेवटी त्यांनी म्हटले की आता तुम्हाला अकृत्रिम चैतन्य जितके आहेत ह्या 2.5 द्वीपामध्ये ते सगळे दाखवतो आमच्या विमानात बसा म्हणून सांगितलं. म्हणजे आत्मकल्याणासाठी शेवटी काय आहे तर जसं तुम्ही आमच्या
आमचं वैर सोडवण्यासाठी ह्या आत्म्याचं स्वरूपच सांगितलं, पण आम्ही सम्यदर्शन प्राप्त केलं नाही म्हणून वेंतर झालो. आता आत्मकल्याणासाठी अकृत्रिम चैत्य वगैरे पाहिल्यानंतर आणखी जास्त दृढता कशी येईल असं त्याचा बहुमान दाखवण्यासाठी त्यांनी तेवढं मग शेवट कार्य केलं की सगळ्यांना त्यांच्या परिवारांना फिरवून आणलं. आणि श्रीपाद जितके अकृत्रिम चैतन्य आहे ते, आणि परत त्यांच्या स्थानात नेऊन सोडून त्यांचा सन्मान करून ते निघून गेले. म्हणजे त्यांना कशाचा बहुमान आला? वेंतर झाले पण त्यांना जडद्रव्याचा बहुमान आला. कारण वैभव तर दिसतंय, ते तर तिरींच्या पर्यंतून आलेले, मग इकडं सगळं वैभव किती मोठं दिसतंय वेंतर जरी झाले तरी. त्याचा बहुमान नाही आहे त्यांना. बहुमान कशाचा होता की आम्ही रत्नत्रय धारण केलं असतं तर आम्हाला जास्तीत जास्त अजून खूप चांगलं लवकर मोक्षाला जाता आलं असतं, अशा रीतीने त्यांनी तिथं भावना केली. मग त्याचा बहुमान म्हणून त्यांनी एवढं तरी फुलना फुलाची पाकळी जे त्यांच्याजवळ असतं ते दाखवतात. तसं इथं पृथ्वीचक्र जरी स्वर्णमय केलंय तरी त्याच्यात भावना काय त्यांची? रत्न टाकले हे जड आहे, चेतन स्वरूप आम्ही पण चेतन स्वरूप आहोत. गर्भात येणारा पण तीर्थंकर चेतन स्वरूप, म्हणजे हे सगळे आत्मकल्याणच करणारे, आम्ही सुद्धा आत्मकल्याणच करणारे अशा चेतन स्वरूपाच्या पुढे बाकी सर्व व्यर्थ. ही निधीच आपली महान आहे. पूर्ण एकदम पृथ्वी चक्रम कनकमयतां देवनिन्देतयेतं ध्यानद्वारम् अमरुचिकरं स्वाद्वयेनं प्रविष्टं तत्किञ्चित्रं जिनोहितं रजस्वर्णीकरोषि। हे भगवान भव्य जीवों के पुण्य के द्वारा यहाँ पर स्वर्गलोक से माता के गर्भ में आने वाले आपके द्वारा पहले ही जब यह भूमंडल पृथ्वी मंडल स्वर्णमयता को प्राप्त कराया गया था, तब देवी ने ध्यान के दरवाजे से युक्त मेरे सुंदर मंदिर में प्रविष्ट हुए कुष्ठ रोग से पीड़ित मेरे शरीर को जो आप स्वर्णमय कर रहे हो उसमें क्या शरीर है, अर्थात कुछ नहीं।